तर नमस्कार मित्रांनो, शालेय मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर ही योजना काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर इथे तुम्ही बघू शकता शालेय शिक्षणातील मुलींच्या गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे। इयत्ता 5वी ते 7वी मधील मुलींची शिक्षणातील गळती थांबवण्यासाठी प्राथमिक शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही शिष्यवृत्ती लागू या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि त्याच्यामध्ये शिक्षणातील मुलींची गळती रोखण्यासाठी शासनाने विशेष काय प्रयत्न केलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर शालेय शिक्षणातील मुलींची गळती रोखण्यासाठी सरकारमार्फत गेल्या काही दशकांपासून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून मुलींना विशेष शिष्यवृत्ती दिल्या जात आहे। शालेय शिक्षण घेताना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी एक वरदानच ठरत असतात, कारण त्यातून त्यांना शिक्षणासाठी त्याचा खर्च म्हणून उपयोग करता येत असतो। तसेच सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ही योजना काय आहे आणि त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया। तर या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता 5वी ते 7वी मधील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील ज्या विद्यार्थिनी असणार आहे त्यांना दरमहा 250 रुपये प्रमाणे 10 महिन्यांसाठी 2500 रुपये शिष्यवृत्ती या ठिकाणी देण्यात येणार आहे। तसेच या योजनेच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी वर्ग 2 संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्याशी या ठिकाणी संपर्क देखील करायचा आहे। तसेच उत्पन्नाची किंवा गुणांची अट या ठिकाणी काय असणार आहे का, तर याच्यामध्ये उत्पन्नाची किंवा गुणांची अट या ठिकाणी काही असणार नाही। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात, त्या अंतर्गतच ही शिष्यवृत्ती दिली जाते। इयत्ता 5वी ते 7वी साठी 1996 पासून तर इयत्ता 8वी ते 10वी साठी 2003 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे। योजनेसाठी कोणतीही उत्पन्नाची किंवा गुणांची अट या ठिकाणी घालण्यात आलेली नाहीये आणि वर्षातून 3 वेळा ही शिष्यवृत्ती टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। तसेच इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 8वी ते 10वी मधील विद्यार्थ्यांना दरमहा 300 रुपयाप्रमाणे 10 महिन्यांसाठी 3000 रुपयांची शिष्यवृत्ती या ठिकाणी देण्यात येणार आहे। विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 5वी आणि 7वी मधील शिकणाऱ्या मुलींसाठी देखील या ठिकाणी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे। या योजनेच्या शिष्यवृत्तीचे दर कमी असल्याने शिष्यवृत्तीच्या दरामध्ये वाढ करण्याचा सरकारचा या ठिकाणी विचार देखील सुरू आहे। तर अशा पद्धतीने ही योजना होती मित्रांनो। तुमच्या घरातील जर तुमची मुलगी किंवा तुमची बहीण शिक्षण घेत असेल त्यांना याचा फायदा नक्कीच होऊ शकतो, त्यांना ही स्कॉलरशिप या ठिकाणी मिळू शकते। तर अशा पद्धतीची ही योजना आहे। आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जर काही शंका असतील तर कमेंट करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।